नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परशुराम एसपी फाउंडेशन एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। पाठीमागच्या दोन पार्टमध्ये आपण पार्ट फर्स्ट मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, पार्ट सेकंड मध्ये सिंपल पास्ट टेन्स आणि आज आपण पाहणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स। आता याच्यामध्ये आपण सिंपल पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मध्ये कशा पद्धतीने पार्ट फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्सचा, सिंपल पास्ट टेन्सचा कशा पद्धतीने आपल्या डेली लाईफ मध्ये यूज करायचा आणि यूज करून आपण कशा पद्धतीने कम्युनिकेशन किंवा बोलू शकतो हे आपण पाहिलेलं आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये सिंपल फ्युचर टेन्सचा आपल्या डेली लाईफ मध्ये कसा यूज करायचा ते आपण पाहणार आहोत। सेम फॉर्मॅट आपला तोच असेल। तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल, ते तुम्ही तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता ते पाहिल्यानंतर। पण लक्षात ठेवा, एकदा पार्ट थर्ड पाहिलं तुम्हाला सर्व समजणार नाही, त्यासाठी तुम्ही पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड आणि पार्ट थर्ड पहा। ज्यावेळेस तुम्ही पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड आणि पार्ट थर्ड ची व्यवस्थित प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्ही विदिन 7 डेज, मी जे हेडलाईन लिहिले थंबनेल मध्ये, विदिन 7 डेज तुम्ही इंग्लिश बोलू शकता, हे 100% गॅरंटी आहे। पण तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल। फक्त 7 डेज तुम्हाला प्रॅक्टिस करायची, तुमचा इंग्लिशची समस्या जी असेल ती पूर्णपणे दूर होईल, लक्षात राहील। आता आपण पाहूया, जास्त वेळ न घेता आपण पुढचा पॉइंट आपला पाहू। थर्ड नंबर कोणता आहे? सिंपल फ्युचर टेन्स। आता या सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण काय यूज करणार आहोत इथं पहा। आपण पहिल्यांदा यस प्लस V1 यस प्लस V2, आता इथे यूज करणार आहोत यस प्लस विल प्लस V1। याचा अर्थ कळतो तुम्हाला? यस फॉर सब्जेक्ट, विल अँड V1 मीन्स त्याबद्दल पहिलं। आता सेम फॉर्मॅट आपण 4 पुन्हा कॉलम करणार, 1 2 3 and 4। फर्स्ट कॉलम जो असेल तो कशाचा असतो आपला? सिंपल सेंटेन्सचा। नंतर निगेटिव्ह, थर्ड नंबर यस नो आणि फोर्थ नंबर WH टाइप। ह्याच्यामध्ये WH टाइप क्वेश्चन्स असतात। आता आपल्याला यूज काय करायचं आहे? यस प्लस विल प्लस V1। तर आपण कोणतं एक हे घेऊया, वर्ब घेऊया। आता मी यूज करतो पहिलं आय विल इट घेतो। आता तुम्ही म्हणा सर तुम्ही डू यू हे सोपं येत आहे, तुम्ही तुमच्या मनाने इथं कोणताही यूज करू शकता, पण इथं फॉर्मॅटमध्ये बसण्यासाठी किंवा जास्त लिखाण वाचण्यासाठी मी हे थोडंसं छोटे घेतोय ते। आय विल इट, आय विल इट म्हणजे मी खाल्ले। त्याचा अर्थ काय होतो? मी खाल्ले। आपण म्हणतो ना मी खाल्ले, मी केले, मी गेलो, मी बोललो किंवा बोलले, मी बोलेल, असं काय असेल मी खाल्ले। मी खाल्ले असं होणारच नाही, मी खाईल होईल असं, लक्षात ठेवा। हे भविष्यकाळात बोलतोय ना, मी करेल म्हणायचंय मला, मी खाईल। काय खाईल मला नाही माहिती। आय विल इट याचा अर्थ काय होतो? मी खाईल, भविष्यकाळात मी ही गोष्ट करेल, बरोबर ना? मी ही गोष्ट करेल। केली म्हणलं की आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये, करतो म्हणलं की मी हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आलं, हे लक्षात ठेवा। मी आय विल इट, मी खाईल। आता इथे काय होणार निगेटिव्ह मध्ये? आय, सेम फॉर्मॅट, आय विल नॉट इट। आता काहीतरी इथं शाल पण वापरतात, शाल माहिती आहे ना? आय शाल, आय विल, हे तुम्ही दोन्हीपैकी कोणतं वापरू शकता, परंतु आपण हे विलचं वापरतोय। आय विल इट, आय विल नॉट इट, मी काय करणार नाही, मी भविष्यात मी करणार नाही ती गोष्ट, मग काय करतो? मी खाणार नाही। आता सांगायचंय मी आंबा खाणार नाही, तर काय होणार? आय विल नॉट इट मँगो, फक्त याच्या पुढे एक लावायचे, काय खाणार नाही ती, आय विल नॉट इट चपाती, जे असेल ते, लक्षात राहील ना? तुम्ही काय खाणार नाही ते सांगायचं, आय विल नॉट इट, मी खाणार नाही। सगळ्यात सोपा, तुम्ही काय करणार नाही तर तुम्ही जे म्हणता, मी हा व्हिडिओ पाहणार नाही, आय विल नॉट वॉच व्हिडिओ, आय विल नॉट वॉच व्हिडिओ, मी हा व्हिडिओ पाहणार नाही, पण मला माहिती तुम्ही हा व्हिडिओ पाहणार।
हो, पुढचं काय होईल, फक्त विल चेंज करा. विल आय इट मी माझंच मराठी कधी दिसतंय, खाईल का, मी खाईल का, म्हणजे मी करेल का, मी बोलेल का, मी रडेल का, हसेल का, असं. ह्याचं निगेटिव्ह काय होईल, विल आय नॉट इट, विल आय नॉट इट. याचा अर्थ काय होतो, मी खाणार नाही का, मी गोष्ट करणार नाही का, असं तुम्हाला वाटतं का मी हा व्हिडिओ पाहणार नाही, असं ज्यावेळेस सेंटेन्स वापरायचे त्यावेळेस कसं होणार ना, विल आय नॉट वॉच व्हिडिओ, तुम्हाला असं वाटतं का मी हा व्हिडिओ पाहणार नाही. तर विल आय नॉट ईट, मी खाणार नाही का. क्लिअर. पुढचं काय होईल, तिथं व्हॉट विल आय ईट, मी काय खाईल, मी काय खाईल किंवा मी काय करेल. पुढचं काय आहे, इथं व्हॉट विल आय नॉट ईट, मी काय खाणार नाही. लक्षात येतं, भविष्यकाळात बोलतोय आपण, मी काय खाणार नाही, मी करणार नाही, मी काय करणार नाही, मी काय करणार, असं बोलायचं असेल त्यावेळेस यस प्लस विल प्लस आपलं जे वर्ब आहे ते तुम्हाला यूज करायचं. पहिलं समजलं, आय विल ईट, मी खाईल, आय विल नॉट ईट, मी खाणार नाही, विल आय ईट, मी खाईल का, मी खाईल का, भविष्यात मी खाईल का, मी करेल का, मी बोलेल का, मी रडेल का, असतो. विल आय नॉट ईट, मी खाणार नाही का, मी भविष्यात काही खाणार नाही का. ओके. पुढं काय आहे, व्हॉट विल आय ईट, मी काय खाईल, व्हॉट विल आय ईट, मी काय खाईल, असा प्रश्न विचारतो आपण, मी काय खाईल, व्हॉट विल आय ईट, असं फक्त मी काय खाईल याचा अर्थ फक्त लावायचं सेंटेन्स काय, व्हॉट विल आय ईट. एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्ही हे सहज बोलता. पुढचं आहे व्हॉट विल आय नॉट ईट, मी काय खाणार नाही, मी काय खाणार नाही. लक्षात येतं ना. पुढचं आहे आता सब्जेक्ट फक्त चेंज होणार, आय वी, आता वीच आय वी विल ईट, वी विल ईट, अर्थ सांगा वी विल ईटचा काय होतो, आम्ही खाईल, आम्ही करेल ती गोष्ट, आम्ही करेल, आम्ही ती गोष्ट बोलेल, आम्ही सर्वजण ती गोष्ट करू किंवा करेल. तसं आय विल ईट, आम्ही खाईल भविष्यात, वी विल नॉट ईट, काय होणार मग तर, आम्ही खाणार नाही, आम्ही करणार नाही, काय होणार, आम्ही करणार नाही, वी विल नॉट डू, आम्ही बोलणार नाही, वी विल नॉट स्पीक, वी विल नॉट टॉक, आम्ही पाहणार नाही, वी विल नॉट काय वॉच, आम्ही स्टडी करणार नाही, वी विल नॉट स्टडी. लक्षात येते ना, हे तुम्ही प्रत्येक वेळेस मानता, आम्ही स्टडी करणार नाही, आम्ही फक्त गेमच खेळणार, आम्ही स्टडी करणार नाही म्हणजे काय म्हणायचं, घरच्यांना सांगितलं आम्ही स्टडी करणार नाही, त्यांना पण वाटतं आपलं पोरगं काहीतरी शिकता इंग्लिश, तर काय सेंटेन्स वापरायचं, वी विल नॉट स्टडी, पप्पाला पण वाटतं वाव पोरगं आपलं इंग्लिश बोलत आहे. ओके. पुढे काय येणार, विल वी ईट, विल वी ईट, तर काय होणार, इथे काय होणार, आम्ही खाईल का, आम्ही खाईल का, ते काय काय असेल ते आम्ही खाऊ का किंवा खाईल का.
विल वी नॉट ईट, आम्ही खाणार नाही का? आम्ही खाणार नाही का? समजतंय ना सगळ्यांना? आम्ही खाणार नाही का? पुढचं आहे वाट. काही तुम्ही वापरू शकता. वाट विल वी ईट, व्हॉट विल वी ईट, आम्ही काय खाईल. व्हॉट विल वी ईट, आम्ही काय खाईल. पुढचं आहे व्हॉट विल वी नॉट ईट, आम्ही काय खाणार नाही. सिंपल. समजतंय तुम्हाला? पहिला आहे आपण ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल आता फ्युचर टेन्स पाहतो. फ्युचर टेन्स मध्ये काय वापरायचं? सब्जेक्ट प्लस विल प्लस वी वन, तेच वापरलं. याच्या जागेवर फक्त तुम्ही काय करायचं? सेंटेन्स मध्ये वर्ब चेंज करायचं. सिंपल. आय विल ईट, मी खाईल. आय विल नॉट ईट, मी खाणार नाही. विल आय ईट, मी खाईल का. व्हॉट विल आय ईट, मी काय खाईल. त्याच्या पुढचं काय आहे? निगेटिव्ह मला बोलायचंय. थर्ड नंबर कॉलम येस और नो मध्ये विल आय नॉट ईट, मी खाणार नाही का. त्याच्या पुढचं आहे व्हॉट विल आय नॉट ईट, मी काय खाणार नाही. सिंपल. आता तेच आपल्याला आय वी यू, यू साठी पाहूया. इथं फक्त चेंज होईल, तुम्ही हेच खोडून परत लिहायचं नाहीये. लक्षात राहील ना. इथं मी चेंज करतो, तुम्ही ह्याच्या खाली लिहा. यू, यू विल ईट. यू विल ईट म्हणजे मीच्या जागेवर फक्त काय करणार तुम्ही? तू खाईल, तू खाशील असं आपण म्हणतो. इथं काय येणार? यू विल नॉट ईट, तू खाणार नाही. सिंपल. विल यू ईट, विल यू ईट, तू तिथं खाईल किंवा खाशील असं लक्ष ठेवायचं. खाशील का किंवा खाईल का, तू खाईल का असं थोडंसं ऑड वाटत असेल तर तू खाशील का, बरोबर ना. इथं खाशील का लिहिलं तरी चालेल. तू खाशील का, मी खाईल का असं लिहिलं. इथं तू, इथं खाशील, बरं लिहितो बाबा खाशील. तू खाशील का, बरोबर ना. इथं व्हॉट विल यू ईट, इथं फक्त आयच्या जागेवर मीच्या जागेवर तू काय खाईल किंवा तू काय खाशील. क्लिअर. इथं पण सेम पॅटर्न तोच. आयच्या जागेवर काय लिहायचं? यू. इथं पण यू. इथं काय यूज करणार? तू खाणार नाही का. इथं पण तू काय खाणार नाही. डन. आपण फक्त सब्जेक्ट चेंज करतोय, फॉर्मॅट चेंज करत नाही. सब्जेक्ट आणि वर्ब चेंज होणार, आपलं फक्त फॉर्मॅट सेम राहणार. एकदा फॉर्मॅट फिक्स झाला की सब्जेक्ट बदलू नाही तर वर्ब बदलू. आपल्याला फक्त ते लक्षात आलं पाहिजे कोणत्या वेळेस कोणतं सब्जेक्ट वापरायचंय. आता मला जर बुकला माहितच नाही वर्ड बुक, तर मी बोलणार कसं? मराठीत पण मला बोलता येत नाही. याला काही म्हणतात, हे जे आहे याला काय म्हणतात, काही जणांना माहितच नसेल त्याला काय म्हणायचं, असं करायचं का, ह्याला काय म्हणतात. मग तसंच आपण जसं मराठीमध्ये आपल्याला एखादी गोष्ट माहित नसेल तर आपण त्याच्याकडे बोट दाखवतो, तसंच आपल्याला इंग्लिशमध्ये पण त्या गोष्टीला काय म्हणतात हे माहित असेल तर आपण इंग्लिश सहजच बोलू शकतो ना. मराठीत ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहित आहेत त्या गोष्टींची आपण नावं सांगू शकतो, पण ज्या गोष्टींची नावच माहित नाहीत त्या गोष्टी सांगू शकतो नाही ना. मग आपल्याला त्याच्याकडे बोट दाखवावं लागतं, हातात धरून दाखवावं लागतं. तसंच इंग्लिशचं आहे. इंग्लिशमध्ये आपल्याला फक्त एकच कॉमन गोष्ट वापरायची, काय वापरायची, त्या गोष्टीला काय म्हणतात. एवढं जर कळालं ना त्या गोष्टीला काय म्हणतात, फक्त या 4 फॉर्मॅटमध्ये ते बसवा, तुमचं इंग्लिश आलं विदिन 7 days. लक्षात येते. सोप्या ट्रिक्स सांगतोय मी. इंग्लिश म्हणजे काय, इंग्लिश मोठं झालं, इंग्लिश म्हणजे आता इंग्लिश बोलता येत नाही, इंटरव्ह्यूमध्ये पास होणार नाही, जॉब लागणार, काहीच होत नाही. फक्त एवढा ट्रिक वापरा. लॉकडाऊनमध्ये एवढंच काम करा, तुम्हाला परत कुठेही जॉब लागेल, काय अडचण नाही ना. पुढचं काय वापरणार ना, आय वी यू वापरलं, इथं दे वापरूया.
दे विल ईट, ते खाईल, त्या जागेवर ते खातील असं म्हणूया. ते खातील, ते करतील, ते बोलतील असं म्हणतो आपण. वी विल ईट, वीच्या जागेवर काय वापरणार आपण? दे विल ईट, तेच ते खाणार नाही. ओके, इथं ते इथं काय येणार? खातील का? ओके, पुढे काय आहे? व्हॉट विल दे ईट, ते काय खातील? त्याच्या पुढे आहे, इथं फक्त तुम्ही काय करायचं? विल ज्या ठिकाणी आहे तेच फॉर्मॅट तोच आहे, फक्त त्याच्या जागेवर सब्जेक्ट चेंज केलाय मी. दे आणि मीच्या जागेवर ते खाणार नाही का? बरं, तिथं काय होणार? व्हॉट विल दे नॉट ईट, ते काय खाणार नाही. सिंपल. आय, वी, यू, दे. आता ई, सी, इट नेम साठी पण तोच फॉर्मॅट सेम, फक्त आता मी चेंज करतोय. तुम्ही एका खाली एक लिहून घ्यायचं नाही, तर इथंच कोड आणि तिथंच लिहा, लक्षात राहील ना? ओके, आता तोच करूया फॉर्मॅट पुन्हा. हीच करूया. ही विल ईट, तो काय करेल? तो खाईल. ओके, इथं काय येणार? ही विल नॉट ईट, तो खाणार नाही. विल ही ईट, तो आता इथं खातील का नाही, तो खाईल का? ओके, किंवा विल ही नॉट ईट, तो खाणार नाही का? ओके, इथं काय येणार? व्हॉट विल ही ईट, तो काय खाईल? तो काय खाईल? काही काय करा, आपल्याला काय करायचंय पुढं? व्हॉट विल ही नॉट ईट, तो काय खाणार नाही. डन. लक्षात येते ना? आपण ज्यावेळेस हे वापरतो त्यावेळेस फक्त आपण चेंज काय करतोय? ही, सी, इट, सब्जेक्ट चेंज करतोय. सब्जेक्ट चेंज केल्यानंतर फक्त आपण फॉर्मॅट सेम ठेवतोय, फक्त आपलं हे चेंज होतो. आता ही तर तुम्हाला समजलं, तसं तुम्ही सीचं पण लिहू शकता. इथं पहा, सीचं काय होईल? ती खाईल, तोच्या जागेवर फक्त ती होईल, ती खाईल. इथं काय होईल? SH, सी विल नॉट ईट, ती खाणार नाही. डन. इथं विल सी ईट, ती खाईल का? डन. व्हॉट विल सी ईट, ती काय खाईल? व्हॉट विल सी लिहितोय, येस लिहितोय. व्हॉट विल सी नॉट ईट, ती खाणार नाही का? व्हॉट विल सी नॉट ईट, ती काय खाणार नाही. समजते ना? एकदा फॉर्मॅट समजला की तुम्ही सहज बोलता. फक्त एकदा प्रामाणिकपणे ट्राय करा. पुढचं आहे ही, सी, इट. आता इट साठी पण तुम्ही ते करू शकता. इट साठी पण ते सांगतो. इट साठी काय लिहिणार? इट विल ईट, तोच्या जागेवर ते. आता इथं काय लिहिणार? ते खातील, बरोबर. इथं काय लिहिणार? इट विल नॉट ईट, ते खाणार नाही. इथं काय येणार? सीच्या जागेवर विल ईट,
इट, ते. आता इथे काय येणार? ते खातील. ते खातील का? ओके. पुढचा आहे विल इट नॉट इट, ते खाणार नाही का? इथं काय येणार? सीच्या जागेवर इट. ते काय खातील. इथं पण तेच सेम. व्हॉट विल इट नॉट इट, ते काय खाणार नाही. लक्षात येते आपण आय, वी, यू, दे, ही, सी, इट नेम पासून सर्व पाहिलं. त्याचा फॉर्मॅट सेम पाहिला. त्याच्यामध्ये फक्त सेंटेन्समध्ये लक्षात ठेवा काय करायचं आहे ते. आणि हे तुम्हाला एकदा समजलं परफेक्टली की तुम्ही हे काही करू शकता, चेंज करू शकता. आता नेम राहिलं, तुम्ही कोणताही नेम टाकू शकता. आपलं सेम नेम राम. राम विल इट, राम खाईल. राम खाणार नाही. राम विल राम इट, राम खाईल का? राम, आता ते लिहून दाखवतो मग इथं काय येतं. राम विल इट, हा कॉलम. राम विल इट, राम विल इट काय? राम खाईल. पुढं काय? राम विल नॉट इट, राम खाणार नाही. पुढचं काय आहे? विल राम इट, राम खाईल का? किंवा विल राम नॉट इट, राम खाणार नाही का? इथे काय येणार? व्हॉट विल राम इट, राम काय खाईल. पुढचा आहे व्हॉट विल राम नॉट इट, राम काय खाणार नाही. लक्षात आलं? आपण फक्त सब्जेक्ट चेंज केला. सब्जेक्ट चेंज केल्यानंतर फॉर्मॅट चेंज केला नाही. फक्त इथं काय होतंय ते एक लक्षात ठेवा. आता आपण हे तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन केलं असेल. आता आपण पार्ट फर्स्ट मध्ये पाहिलं सिंपल प्रेझेंट टेन्स नुसार कशा पद्धतीने सेंटेन्स तयार करायचे. पार्ट सेकंड मध्ये सिंपल पास्ट टेन्स नुसार कशा पद्धतीने सेंटेन्स चेंज करायचे आणि सिंपल फ्युचर टेन्स नुसार आता आपण पाहिलं. हे जर सर्व तुम्हाला परफेक्टली येत असेल एकदा पाहून घ्या. हे काय सगळ्यात सोपं. एकदा फॉर्मॅट समजलं तुम्ही हे लिहू शकता. आता एकदा तुम्हाला फॉर्मॅट समजला त्यासाठी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 एकदम व्यवस्थित करा. आता फक्त तुम्ही हेच करा. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. पार्ट 1, पार्ट 2 तुम्हाला एकदा जर परफेक्ट येत असतील तर तुम्ही एका आठवड्याभर फक्त एकदी प्रॅक्टिस करा आणि आपले जे रेग्युलर वर्ड आहेत, रेग्युलर सेंटेन्स आहेत, त्या सेंटेन्सला ह्या फॉर्मॅटमध्ये चेंज करा आणि तेच बोलायची प्रॅक्टिस करा. विदिन 7 days तुम्ही ही परफेक्ट इंग्लिश जे असतं ते बऱ्यापैकी तुम्ही इंग्लिश बोलू शकता परफेक्टली. मग तुम्ही जशी प्रॅक्टिस करत राहाल जसं आपण टीव्हीला टीव्ही म्हणतो, मोबाईलला मोबाईल म्हणतो, जसं आपल्याला ते बोलताना विचार करावा लागत नाही तसंच तुम्हाला इंग्लिशचं सेंटेन्स चेंज करायला काही दिवसानंतर विचारच करावा लागणार. तुम्ही सहज इंग्लिश बोलाल. आपण जसं हे पुढे भेटल्यानंतर हॅलो, हाऊ आर यू, गुड मॉर्निंग हे म्हणतो कारण आपण हे बऱ्याच वेळा आपल्या जिभेवरती आपण काय केलं त्याची प्रॅक्टिस केलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही काय करता, आपल्या सर्वांना वाचता येतं, इंग्लिश समजतं, पण आपण कॉन्व्हर्सेशन ऐकू शकतो, पण आपण मनातल्या मनात बोलतो पण आपल्या तोंडाने बोलता येत नाही. कारण नाही बोलता येत मनातल्या मनात. आपण आता सगळ्यात सिंपल एक टिक सांगतो. आपण खाली बसून भाषण करू शकतो. ज्यावेळेस पुढे भाषण करत असतो खाली बसून आपल्या सर्व आन्सर येतात. काही मुलांचा खाली बसून बेंचवरती बसल्यानंतर सर्व आन्सर येतात, परत उभा राहिल्यानंतर ते आन्सरच आठवत नाही, ते घाबरतो. तसंच इंग्लिशचं आहे.
आपण मनातल्या मनात सर्व इंग्लिश बोलतो, ह्याचे आपले आन्सर येतात, परंतु आपण असं बोल म्हणून ना आपल्या समोरासमोर तर बोलता येत नाही. काय येत नाही? कारण आपण प्रॅक्टिस करत नाही. जसं मराठी बोल म्हणल्यानंतर आपण बोलू शकतो ना, तसंच इंग्लिशची पण तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढ्या सेंटेन्स तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल तेवढं डेली तुम्ही बसल्या बसल्या ते सेंटेन्स यूज करा. जे सेंटेन्स तुम्ही यूज कराल म्हणत नाही, मनातल्या मनात प्रॅक्टिस करा, म्हणजे हे रिपीट करा, आठवा म्हणून तर याच्यामध्ये कसं होईल, त्याच्यामध्ये कसं होईल. ट्रान्सलेशन तुम्हाला इथे शिकवलं नाही, मी फक्त सांगतोय काय इंग्लिश कशा पद्धतीने बोलायचंय. लक्षात राहील ना. ह्याची तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करा. ज्यावेळेस मी तसं सांगितलं, मला सांगायचंय मी खाणार नाही, मी खाणार नाहीचं सांगायचंय आय विल नॉट ईट. फक्त मी खाणार नाहीचं जागा फक्त मी काय यूज वापरायचं, आय विल नॉट ईट, बस एवढंच वापरा. आणि प्रत्येक वेळेस ते सेंटेन्स वापरा. कोणी विचारलं तू खाणार का, नाही आय विल नॉट ईट. लक्षात येईल ना. आणि सिंपल आहे आय विल नॉट ईट. मी पुढचा जो पॉईंट आहे तो तिन्हीचं कॉम्बिनेशन करून कशा पद्धतीने तुम्हाला 70ची प्रॅक्टिस करायची आहे त्याच्याविषयी आपण डिस्कस करूया. म्हणजे तुम्हाला एकदा हे समजलं की तिन्हीची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची तर तुम्हाला हे इझिली समजेल. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, व्हिडिओ समजला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तिथं खाली पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा. कॉमेंट केल्यानंतर मला समजतं की तुम्हाला काही समजतंय का नाही. नाहीतर मी व्हिडिओ फक्त तयार करतोय, तुमचा मला रिप्लाय नाही आला तर मला समजत नाही की तुम्हाला काही समजतंय का नाही ते. ओके, त्यासाठी कॉमेंट खाली रिप्लाय करा, कॉमेंट करा. कॉमेंटमध्ये मी ज्या तुमच्या समस्या असतील त्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या पार्टमध्ये, तोपर्यंत बाय.